श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेत असतात आणि या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते. या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते. या आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. कारण सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय सेवा या खूप जास्त प्रभावी ठरतात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. शनिवारी आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल, प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळेल, कर्जमुक्ती होऊन घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक भरभराट होईल, घरातील नजरबाधा दुःख अडचणी नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. तर हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संपूर्ण आषाढी एकादशीचे शुभफळ प्राप्त करून देईल. कारण नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते. नारळ हे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. नारळाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला नारळाचा हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. पुराणिक कथेनुसार असं म्हटलं गेलं आहे की जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवरती अवतरले होते तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच गायीची देखील पूजा केली जाते. आणि तसेच या दिवशी नारळालासुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. जर आपण या दिवशी हा उपाय आपल्या घरात केला तर विठ्ठलाच्या कृपेने घरातील आर्थिक चणचण दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच हा उपाय आपण या दिवशी आपल्या घरात केल्याने आपल्या कुटुंबातील दुःख संकट अडचणी या दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होईल. तसेच सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ह्या देखील या उपायाने दूर होतील. जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल, घराचं कर्ज असेल, गाडीचं कर्ज असेल, जमिनीचं कर्ज असेल तर त्या कर्जातून देखील या उपायाने तुमची मुक्तता होईल. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे.
स्वच्छ स्नान करायचं आहे. देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करा. विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करा. फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ पुसून काढा. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, तसेच तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे उपाय सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे. आणि तिथे पाटावर सर्वप्रथम एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य झालं तर तुपाचाच दिवा लावा. तूप नसेल तर तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल. यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर एकत्रित तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला त्या पाटावरती ठेवायची आहेत. विठ्ठलाची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. किंवा बाळकृष्णांची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही पाटावरती ठेवू शकता. आता बाळकृष्ण किंवा विठ्ठल हे भगवान विष्णूच आहे, फक्त त्यांचे अवतार जे आहेत तर ते वेगवेगळे आहेत. यानंतर मूर्तीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती वळवून घ्यायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. आणि यानंतर कुंकवाचा गंध करून त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला थंबनेलवरती दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कुंकवाने नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तिथे पाटावरती देवाकडे शेंडी करून ठेवायचा आहे. नारळाची शेंडी देवाकडे येईल अशाच पद्धतीने हा नारळ ठेवायचा आहे. आणि त्या नारळासोबतच तुम्हाला 5 बदाम जे असतात तर ते ठेवायचे आहेत. आणि 5 हिरवी वेलची ठेवायची आहेत. यानंतर नारळाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून वळून घ्यायचं आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील गरिबी, दुःख, संकट, अडचणी दूर होण्यासाठी, अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर हा नारळ तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर पाटावरती ठेवायचा आहे. आणि नारळाला एक लाल रंगाचा धागा जो आहे तर तो सुद्धा गुंडाळायचा आहे. जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे. आणि हा नारळ संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपल्या देवघरासमोरच ठेवायचा आहे. त्या पाटावरती ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो नारळ एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. अशी मान्यता आहे की हा उपाय केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि कर्जमुक्तीचा मार्ग हा मोकळा होतो. आता हा नारळ किती दिवस ठेवायचा तर आषाढ महिन्यातील जी दुसरी एकादशी येणार आहे तर त्या एकादशीच्या दिवशी तो नारळ तिथून काढायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. आता जे 5 बदाम आपण घेतले होते, ज्या 5 वेलची होत्या तर ते बदाम आणि वेलची घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहेत. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला ते द्यायचं नाही. जर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही आषाढी एकादशीला तुमच्या घरात केला ना, तुमच्या घरात असणारे दोष, अडचणी, दुःख हे संपूर्णपणे नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची आर्थिक भरभराट होईल. त्याचबरोबर या दिवशी नारळाचा उपाय हा दृष्ट बाधा निवारण करण्यासाठी सुद्धा केला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण दृष्ट नजरबाधा दूर करण्यासाठी नारळाचा उपाय जर केला ना तो खूप जास्त प्रभावी ठरतो. जर घरात नकारात्मक ऊर्जा किंवा कुणाची वाईट दृष्ट लागलेली असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला बाहेरची नजरबाधा झालेली असेल, काही जादूटोणा झालेला असेल आणि अशावेळी जर तुमच्या घरातील व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल,
कोणतीही गोष्ट त्या व्यक्तीच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, विनाकारण तुमची जर चिडचिड होत असेल, तर या दिवशी काय करायचं, एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ स्वतःवरून आपल्याला 7 वेळा ववाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर मंदिरात किंवा जिथे 4 रस्ते फुटतात तर तिथे जाऊन तुम्हाला तो फोडायचा आहे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते, तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकतासुद्धा दूर होते. तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ विठ्ठलाचं मंदिर असेल ना, तर तिथे जाऊनसुद्धा एक नारळ तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे. एक नारळ आणि 2 केळी तुम्हाला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं आहे. का? कारण नारळ जो आहे ना, तो भगवान श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि केळी, या केळीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. या दिवशी आपण विठ्ठलाच्या चरणी या 2 वस्तू अर्पण केल्या तर त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्यांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात आणि म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. तर हे तिन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या नाहीशा होतील आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.